शीतल, थँक्यू. थँक्यू कशाला? आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस दिल्याबद्दल. विक्रमला किती छान सरप्राईज दिलं तुम्ही. होय ना? आणि मला तर खूपच मजा आली बघ. हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आणि अजिंक्यमुळे झालंय. एवढं काय त्यात? मित्रांसाठी एवढं तर करूच शकते मी. अगं मला तर आश्चर्यच वाटते. माझ्या घरची ना सहजासहजी पुन्हा सुद्धा विश्वास ठेवत नाही. आणि तुझ्या एका फोनवरती त्यांनी मला कसं सोडलं ना हेच मला कळना. आणि राहायची परवानगी बी दिली. अगं त्यांना पटवणं म्हणजे खूप अवघड आहे. शीतल पवार नाव आहे माझं. आपल्यासाठी काय बी अवघड नसते. माझ्यासाठी आणि इक्रमसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू आणि अजिंक्य. भांडणारे तुम्ही दोघे एकत्र आलात हे खरंच खूप चांगलं झालं. यो बघा आला. चला आवरलं ना? होय. इक्या हा पूजाला नीट घेऊन जायचं बर का. वहिनी आहे ती माझी. आणि तिला डायरेक्ट बस मध्ये बसवायचा. उगा हिथं तिथं फिरवत बसू नका. होय बाई, तू म्हणशील तसंच होईल. जाऊ का आता? हे जाऊ का नाही येऊ का म्हणायचं असतंय. बर बाई, येऊ का आता? आणि पूजा पोचल्यावर मेसेज टाक बर का. होय. आणि लवकरच भेटू आपण. नीट जावा. हो बाय. बाय. बसलीस ना बाय. व्यवस्थित? बाय. भैया येऊ का? आषाढ एकादशी निमित्त मंदिरात भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तुम्हाला निरोप द्यायला आलो होतो. तेवढं दर्शनाला येऊन जावा. येऊ का? भैया भजनाला जायचोय. सुरजय तो भजनाचं पडले तुमचे भजनाला जायचं तुला? हा ते पोरग कोण होतं ते उडकून काढा आधी. कुठला पोरगा? कुठला पोरगा? हा कुठला पोरगा? कुठला पोरगा? हा शीतल बरोबर थिएटर मध्ये कोण होतं? भैया तुमचा शिक्का पाहिजे होता या कागदावर. बाहेर थांबा जरा. अरे तुमच्यापेक्षा एखादं कुत्र पाळलं असतं ना तर बरं झालं असतं. भजन करतायत तुमच्या तर. भैया काय भैया? अरे किती दिवस झाले सांगून तुम्हाला पोरगा उडका म्हणून. हा आम्ही ओळखतो की भैया. ओळखताय? अरे एखाद्या पोरीची माहिती काढा म्हणलं तर अर्ध्या तासात त्याची कुंडली काढता. काय रे जमे? सॉरी भैया. काय सॉरी? भैया कचेरीत जायचं होतं. तेवढा शिक्का खूप महत्वाचं काम आहे. माझं पण महत्वाचंच काम चाललंय इथं. पण तेवढा शिक्का दिला असता म्हणजे. माझं पण महत्वाचंच काम आहे. माफ करा भैया. महत्वाचंच काम होतं. मी काय म्हणतो, लवकरात लवकर तुम्ही त्या पोराची माहिती काढा. चिडचिड होणार नाही.
या पोरांना सांगून कळतच नाही. रडायचं नाही. पुन्हा काय मदत लागली तर परत यायचा. या. जमे सुरजा टॅलेंट. तो पोरगा कोण होता हे जर मला कळलं नाही ना, मला शिक्के मारायला लावू नका. कालचं प्लॅनिंग एक नंबरच होत. कोणी केलत? शितलीनं. मला फुल कॉन्फिडन्स होता हे शितलीच प्लॅनिंग असणार आहे म्हणून. असलं जबराट प्लॅनिंग तुला जमतय वय? हे लय शहाणपणा करू नको. आपण विकेचा वाढदिवस कसा साजरा करायचा ते बघ. हा, आपण त्याला काहीतरी गिफ्ट देऊया का? हा, हे बेस्ट आहे. अरे पण द्यायचं काय? आपण असं काहीतरी देऊ की आपली आठवण त्याच्या संग कायम राहील. असं काहीतरी देऊ की प्रत्येक मिनिटाला आपली आठवण करून देईल. हा, आपण गड्या देऊया का? हा, घड्याळच देऊया भारी पैकी. अरे पण रावल्या, चांगलं गाड्या घ्यायचं म्हणजे 1000-1200 रुपये तरी लागतील काय रे? त्याला काय होतंय, घ्यायचं. अरे मग पैसे? माझ्याकडं 400 रुपये आहेत बाबा. अजून 700-800 रुपये तरी लागतील. अरे का माझ्याकडे तर पैसेच नाहीत आणि घरात काय मी पैसे मागणार नाही. मग आता काय करायचं? अरे काहीतरी करायला पाहिजे रे रावल्या. पैसे कशा ना कशाला तरी जुळवायला पाहिजे रे.